श्लोक 23. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. अर्थ, अन्य देवतांची भक्ती करणारे श्रद्धायुक्त लोकही त्या त्या देवतांचे पूजन करीत असतातच. तेही माझेच पूजन आहे असे तो समज. मात्र ती अज्ञानपूर्वक घडणारी अशी उपासना आहे, हेही तू लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात अनन्य म्हणजे दुसरा कोणीही नाही, एकच एक असा परमात्मा आहे असा भाव मनात धरून उपासना करणाऱ्यांची काळजी परमेश्वरच करतो असे भगवंताने सांगितलेले आहे. परंतु प्रत्यक्षात अनेकविध देवदेवतांची उपासनासुद्धा केली जाते असा आपला नित्य अनुभव आहे. अशा विविध देवदेवतांची उपासना करण्याची प्रथा अगदी पुराण काळापासून अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. किंबहुना त्याआधीही पंचमहाभूतांची म्हणजे सूर्य, सोम, इंद्र इत्यादी देवदेवतांची उपासना केली जात होती. परंतु श्री भगवान श्रीकृष्ण या चराचर सृष्टीच्या मागे असलेल्या एकात्मतेचे भान ठेवायला सांगत आहेत. समग्रतेचा दृष्टिकोन न ठेवता जे चिंतन करीत नाहीत ते व्यापक होत नाहीत. जीवनाला थोडे व्यापक अधिष्ठान देणाऱ्या या शक्तींना अन्य देवता असे म्हणतात. एकाच विषयाचा सखोल अभ्यास करणे म्हणजे सरस्वतीची पूजा करणे आहे. राष्ट्राच्या अभ्युदयासाठी जीवन सर्वस्व पणाला लावणे ही दुर्गेची पूजा आहे. तर कलानिर्मितीत रमणे म्हणजे शिवाची पूजा आहे. अशा विविध उपासना लक्षात घेतल्या तर त्या त्या देवतांच्या शक्तीचा आपल्याला प्रत्यय येतो. ज्याची शक्ती प्रत्ययास येते त्याला देवता असे मानले जाते, कारण त्यांचा प्रकाश व शक्ती यांचा प्रत्यय कोणालाही येऊ शकतो. प्रकाश या शब्दात प्र अधिक काश असा धातू आहे. प्र म्हणजे प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने, काश म्हणजे व्यक्त होणे. जे विशेषत्वाने व्यक्त होतात त्यांनाच देवता म्हणून मान मिळतो. शक्ती हे देवत्वाचे लक्षण आहे. म्हणूनच अशा प्रकारे विविध व्यक्तींना देवत्वाचा मान मिळालेला आहे. यामध्ये श्रीराम, श्रीकृष्ण या अवतारी पुरुषांप्रमाणेच विविध संतांचा सुद्धा समावेश झालेला आहे. अशा रीतीने अन्य देवदेवतांची पूजा ही वास्तविक परमेश्वराचीच पूजा आहे. कारण आपण म्हणतोच की सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छती. अगदी या न्यायाने ते खरे सुद्धा आहे. परंतु भगवंत मात्र इथे सांगत आहेत की ते त्यांचे पूजन ज्ञानाने अधिष्ठित नसते. म्हणजे त्यांना माहिती होऊन किंवा त्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान घेऊन ते त्या गोष्टी करत नाहीत. ते विधिवत नसते. कारण अज्ञानी लोक तो देव कोठे आहे याचा शोध घेत राहतात आणि त्यांच्या मते तो देव कुठेतरी लांब दूर क्षीरसागरात, अगदी 7 समुद्रापलीकडे किंवा स्वर्गलोकाचे पुढे कैलास पर्वतावर वगैरे राहतो आणि इतर देवदेवता येथे येऊन त्यांचे प्रतिनिधित्व करतात. येथे म्हणजे मृत्यूलोकात आपल्या जवळ. जसे एखाद्या राजाला भेटायचे असेल तर प्रथम शिपायापासून मंत्र्यापर्यंत सर्वांशी गोड बोलून मग त्याची भेट घ्यावी लागते. अगदी तसेच हे विविध देवदेवता यांची उपासना करतात. या सर्वांमध्ये असलेली शक्ती ही अंशात्मक आहे आणि हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण ह्या अशा विशिष्ट देवदेवतांची जी शक्ती आहे ती एक प्रकारची मर्यादित अशीच असते. म्हणून इतर देवतांची उपासना करणे हे विधिहीन आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. कारण ते परमेश्वराला तत्वतः जाणत नाही. या जगात एकच एक प्रभू किंवा परमेश्वर आहे, त्याहून दुसरे असे निराळे काहीच नाही असा भाव असणे म्हणजेच अनन्य असणे. जे काही दिसते ते सर्व विश्वरूप आहे, म्हणून तोच एक उपास्य आहे, यात काही संशय ठेवायचे कारण नाही. पण सर्वांना याचे ज्ञान नसते. ते परमेश्वर मानतात पण तेजाची उपासना सुद्धा करतात आणि त्यालाच ते देव मानतात. त्याचाच अभिमान सुद्धा धरतात.
आणि मग शंकराला मानणारे विष्णूला मानत नाहीत. तसेच देवी, गणपती इत्यादी संप्रदायाचे लोक आपलेच दैवत कसे श्रेष्ठ आणि चांगले आहे यासाठी आपापसात वादविवाद करतात, भांडणे करतात. प्रसंगी अगदी एकमेकांच्या लढाया करून ते मृत्यूला सुद्धा आमंत्रण द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. हेच त्यांचे अज्ञान आहे. हे सर्व लोक आपापल्या दैवताची उपासना विविध प्रकारे करतात. त्यात कर्माला म्हणजे विधीला महत्त्व देतात. म्हणजे आपल्याकडे असं आहे की शंकराला बेलच व्हायचा, गणपतीला दुर्वाच व्हायच्या, विष्णूला फक्त तुळसच चालते, वगैरे वगैरे. तेथे भाव अभावाने असतो आणि भगवंत सांगतात की तो फक्त भावाचाच भुकेला आहे. तो भाव म्हणजेच वासुदेव सर्व हाच हवा. पण हे अज्ञानी लोक अनेक प्रकारच्या देवदेवतांची उपासना करून स्वतःचे हिताच्या मार्गाकडे पाठ फिरवतात. म्हणून त्यांचे फारसे हित होताना दिसत नाही. आणि ज्ञानदेव तर आपल्याला सांगतायत की कर्माचे डोळे ज्ञान आहेत आणि तेच फार महत्त्वाचे सुद्धा आहे. इथे आपण थांबूया.